हॅलो, तो मी रीना आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. त्याला सायंकाळच्या वेळेस ब्लॉग जे सर्व गृहिणीला प्रश्नच पडतो नेमकं बनवायचं काय. त्याच्यामुळे मला त्याला बरेच दिवसापासून बनवले ती म्हणजे गवारचे शेंगा. म्हटलं चला ते बनवायला घेऊया. तर चला तर मी तर कढई ठेवली, त्या तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड करायची, कांदा टाकला, कांद्याचा छान कलर चेंज झाला की त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केले आहे. टोमॅटो छान परतून घ्यायचं. लगेच मग आपले जितके सुके मसाले टाकायचे जसे का तिखट, हळद, मीठ आणि माझ्याकडे मी नेहमी टाकते गरम मसाला आणि धनिया पूड. तर हे मसाले टाकले, छानपैकी त्याला फिरवून घेतले, थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून जे मसाले आहेत ते पाण्यामध्ये छानपैकी शिजतील. आणि नंतर मग जो आपल्याकडे शेंगा होत्या गव्हाच्या ते बनवला. आज सिंपल आजचा बेत होता गव्हाच्या शेंगा आणि ज्वारीची भाकर. पचायला हलका फुलका होतो आणि आमच्याकडे सहसा भाकरी नाईटलाच बनल्या तर मग 8 दिवस लगातार बनतात, नाहीतर मग बीचमध्ये गॅपही पडते. तर चला आता मी गव्हाच्या शेंगा अशा पाणी वगैरे टाकून घेतलं आणि खूप छान अशी भाजी बनते. तर शेंगा शिजायला मी त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आमच्याकडे जेव्हा शेंगा बनवतात त्यामध्ये बरंचसं दाण्याचं कूट टाकलं जाते. तर मी त्यामध्ये ते नंतर टाकणार आहे, म्हणजे अर्ध्या शेंगा शिजून झाल्या की मी त्यामध्ये दाण्याचं कूट ॲड करणार आहे. तर हे आम्ही घरीच बनवलेलं दही आहे आणि सकाळी मला ते दही लागते जेवणामध्ये, त्याच्यामुळे मी घरीच बनवत राहते. चला आता इथं घेणार आहे मी ज्वारीचं कणिक, कारण की आपल्याला बनवायचे भाकरी. आणि भाकरी कसं होते आधी खायची नाही, पण आता तिला हे आवडायला लागलं त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि तुम्हाला माहिती आहे मी दोघीच आहोत त्याच्यामुळे मग भाकरी इथं बनवायला घेतला. भाकरी बनवताना मी इथे यूज करते गरम पाण्याचा, कारण की भाकर लवकर बनते आणि मेन म्हणजे तुटत वगैरे नाही त्याच्यामुळे असो. आणि मला 2-3 प्रकारचे भाकरी येतात, पण कसं मला सोपी जी जाते मी ती बनवत आहे. मला अशी लाटून थोडंसं नाही का ती लवकर होते. तर चला मी तर भाकरी बनवून घेतल्या. भाकरी खूप असं पातळ छान अशा बनवून जातात आणि हाताचे थोडेसे माझे जाडसर होतात, त्याच्यामुळे मी तिथं ते स्किप करते. तर चला आजचा छानसा बेत होता म्हणजे गवारच्या शेंगा आणि भाकरी. तुमच्याकडे भाजीला काय म्हणतात, बऱ्याच ठिकाणी बरेचसे नाव आहेत, पण असं तर चला इथं आमचं छानसं जेवण बनवून तयार आहे. तर चला बाय बाय, इथंच ब्लॉग एंड करते.